हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज क्लासचा आपला 8वा दिवस आहे. तर त्यामध्ये आपण अ, आता हे फ्रंट पार्ट झाले. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग केली, तर क्रॉसपट्टी वगैरे लावून. आता आपण बॅक पार्ट आणि स्लीवची स्टिचिंग करणार आहोत. तर चला, आता मी इथं हे दोन्ही पार्ट ठेवून देते आणि बॅक पार्ट घेते. तर इथं बघा, हा बॅक पार्ट घेतला आहे. याच्यात आपण स्टेप बाय स्टेप सावकाश पद्धतीने स्टिचिंग करणार आहे. तर बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगते. एकाच व्हिडिओमध्ये सर्व जर दाखवलं तर तुमच्या लक्षात नाही बसणार. त्यासाठी मी तुम्हाला सविस्तरपणे आणि सावकाश पद्धतीने सांगते आणि मला देखील वाटतंय का तुम्ही देखील त्या स्टेप फॉलो करत असाल. तर चला, आता आपण बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर टक्स अगोदरच मार्किंग केले. ज्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग केली होती त्याच पार्टमध्ये आपण टक्स देखील मार्किंग केले. आता आपण स्टिचिंग करू. तर कशा पद्धतीने स्टिच करायची ते इथं बघू चला. तर इथं बघा, ही जशी आपण मार्किंग केले सेम त्या पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची. इथं बघा, इथं अशी तिरपी शिलाई द्यायची. इथून इथं थांबवून घ्यायचंय. पुन्हा आपल्याला तिथून मागे शिलाई द्यायची. इथं बघा, हे बघा, इथून परत तिथून मागे शिलाई द्यायची. का तर तुम्ही जर इथं काढून घेतली आणि कट केलं तर इथून बघा, तुमचा जो टक्सची शिलाई आहे ती पुसायला सुरुवात होईल. त्यासाठी तिथून आपल्याला रिटर्न मागे आणायची असते आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. तर एक जी बघा, शिलाई देऊन घेतली अशा पद्धतीने बॅक पार्टची. तर सेम आपण दुसऱ्या साईडची देखील शिलाई देऊन घेऊ टक्सची. तर इथं जसं मार्किंग केलंय सेम त्या पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायची. ती इथं बघा, या तिरप्या लाईनवर शिलाई देऊन घेऊ आपण. त्यानंतर सुई तशीच मध्ये ठेवायची, पाट असा फिरवून घ्यायचा आहे बघा, आणि तिथून आपल्याला रिटर्न इकडे शिलाई आणायची. हे बघा, अशा पद्धतीने पण बॅक पार्टला शिलाई देऊन घेतली दोन्ही बाजूच्या टक्सला. तर आता बघा, इथं आता साधा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपल्याला कमरपट्टी लावावी लागेल. ते इथं मी कमरपट्टी लावण्यासाठी कापड घेते. तर इथं बघा, तर हे बघा, मी अशा या 2 पट्ट्या घेतल्या. आता अगोदर या आता वेगळ्या अस्तरच्या घेतल्या आहे, कारण ब्लाऊज पीसमध्ये सर्वच बसतं असं नाही. आपल्याला मिळतं जुळतं कापड पट्ट्यांसाठी वापरावं लागतं. तर आपल्याला ब्लाऊजमध्येच पायपिंग देखील करायची, त्यामुळे आपण या अस्तरच्या सारख्याच अशा वेगळ्या कलरच्या पट्ट्या घेतल्या आहेत. इथे मी अगोदर त्या जॉईंट करून घेतल्या. तर बघा, आता ही पट्टी किती इंचाची घ्यायची, तर ही पट्टी 2 ते 2.5 इंचाची घ्यायची तुम्हाला. तर इथे मी ही 2 इंचाची घेतली. ती इथून बघा अशी ठेवून घेतली. इकडनं हे सरळ आहे, सरळ पाठवर सरळ ही अशी ठेवून घ्यायची ही पट्टी, आणि खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप द्यायची. ती तुम्ही टीप देऊन घेतो. सावकाश आपल्याला टीप देऊन घ्यायची. कमरच्या साईड पट्टी आपण जॉईन करतोय त्यावर. हे बघा, शिट्टी देऊन घेतली कमरच्या पट्टीला. त्यानंतर बघा, ही आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि इकडनं जिथं पट्टी आपण जॉईन केली त्या बाजूने आपल्याला टीप देऊन घ्यायची. इथं दाब टीप द्यायची आपल्याला पट्टीच्या साईडने. इकडनं ब्लाऊज नाही द्यायची, इथे द्यायची बघा. इथे मी टीप देऊन घेते आता. तर बघा, इथं अशी मी दाब टीप देऊन घेतली. आता आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊ.
इथे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते. त्यानंतर पार्ट असा आपल्याला फोल्ड करायचा आहे. इकडनं बघा अर्धा इंच अशी फोल्ड करायचा आणि यावर टिप देऊन घ्यायची. आता आपण यावर टिप देऊन घेऊ. त्यानंतर बघा टिप देऊन घेतली. त्यानंतर ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची. इकडनं बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. फोल्ड करायची आणि इथे आपल्याला आता जाड शिलाई द्यायची. 4 ते 5 नंबरची शिलाई द्यायची. तर का नंतर आपण इथं हात शिलाई करत असतो ती शिलाई उसवून टाकतो. बारीक शिलाई द्यायची नाही, जाड शिलाई द्यायची. त्याने आपलं कापड उसवल्यानंतर खराब होत नाही. तर इथे मी आता जाड टिप करून घेते 4 ते 5 इंचाची. तर मी इथं आता 4 इंचाची टिप करून घेतली. आता यावर शिलाई देऊन घेते बघा. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेऊ आपण सर्व. बघा अशी कमरपट्टी आपण लावून तयार केली. बॅक पार्टला बघू शकता एकदम आपली एक म्हणजे जेवढी आहे तेवढी कुठेही कमी जास्त नाही, अशी पूर्ण 1 इंचाची पट्टी आपली लावून तयार झाली. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ. तर हा बॅक पार्ट असा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण फ्रंटचे जे पार्ट आहे जे आपण टक्स आणि आयपुट्टी लावून घेतली ते बघा. आता हा सरळ बाजू आहे. सरळ बाजू आपल्याला इकडनं अशी ठेवायची. आता इथं बघा हा मोंड्याचा जो भाग आहे तो मोंड्याच्याच साईडने आला पाहिजे आणि हा जो गळ्याचा पुढचा भाग आहे तो बॅक साईडच्या गळ्याच्या साईडने आला पाहिजे. हे लक्षात घ्यायचं आहे कारण शिवताना उलट सुलट पार्ट जॉईंट होतील. त्यामुळे गळ्याची साईड ही गळ्याच्याच साईडने आली पाहिजे आणि मोंड्याची साईड ही मोंड्याच्याच साईडने आली पाहिजे. आता आपण इथं वरती अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन इथे शोल्डर जॉईंट करून घेऊ. इथं बघा इथे बघा अर्धा इंचाची आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. ते बघा इथं अर्धा इंचाचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. तुम्हाला जर अर्धा इंच समजत नसेल तर टेपने तुम्ही मार्किंग करून घ्यायची आणि त्यावर शिलाई द्यायची. इथं मी आता जॉईंट करून घेते. परत डबल शिलाई देऊन घेते. एक साईडचे शोल्डर आपण जॉईन केले. आता सेम दुसऱ्या साईडचे आपण दुसरा पार्ट घेऊ. इथं बघा हा दुसरा पार्ट घेतलाय. हा पार्ट सरळ आहे, हा देखील सरळ सरळ ठेवायचे. तर हे बघा दोन्ही आय आणि उपपट्ट्या समोरासमोर आल्या म्हणजे आपले पार्ट व्यवस्थित जॉईंट झाले. लक्षात घ्यायचं. आता आपण इकडनं देखील शोल्डर जॉईंट करून घेऊ. मोंड्याची साईड देखील मोंड्याच्या बाजूने आली बघा बरं. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन. डबल शिलाई देऊन घ्यायची यावर आपल्याला. तर हे बघा मी डबल शिलाई देऊन घेतली. शोल्डर दोन्ही साईडचे आपण जॉईंट करून घेतले. त्यानंतर बघा आपल्याला आता हे पार्ट चेक करून घ्यायचे. आता तू जर बघा जी ब्लाऊजची म्हणजे मोंड्याची जी शिलाई आहे आपण तिथं स्लीव जॉईंट करतो ती जर मागे पुढे येत असेल तर त्यासाठी तर हे पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे. हे जर कमी जास्ती असेल थोडेसे 1-2 लाईन इतकं तर कट करून घ्यायचं. आता आपण हा थोडे एक्स्ट्रा हा बघा हा कट करून घेऊ. त्यानंतर बघ हा पार्ट आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इथे चेक करून घ्यायचं. आता इथं देखील 2 लाईन इतका फरक आहे तर आपण हा कट करून घेऊ. फक्त 1-2 लाईन इतका फरक असला तरच कट करायचं आहे. तुमचाच 1 आणि 1.5 इंचाचा जर फरक पडत असेल तर समजून घ्यायचं आहे का ब्लाऊजमध्ये काहीतरी आपली चुकी झाली. फक्त 1-2 लाईन इतका फरक असला तर काही हरकत नाही.
तर अशा पद्धतीने आपण आता हे असे चेक करून घेऊ आणि आता स्लीव आपली आहे ती जॉईंटला घेणार आहोत आपण. तर बघा आता आपण शोल्डर जॉईंट करून घेतले. आता स्लीव घेते मी. इथं बघा स्लीव घ्यायची. तर स्लीव देखील आपली उलट सुलट जॉईंट होऊ नये त्यासाठी काय करायचं इथे लक्षात घ्या. आता ही सरळ बाजू आहे म्हणजे ही वरची बाजू आहे. यावर एक मार्किंग करायची अशी. त्यानंतर इकडनं देखील एक मार्किंग करायची बघा अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ही जी बाजू आहे ही सरळ आहे आणि ही देखील बाजू सरळ आहे. तर आता आपण हे अशा स्लीव ओपन करू. त्यानंतर मी आता एक स्लीव घेते इथं. तर इथं बघा आता ही एक स्लीव घेतली. ही कशा पद्धतीने जॉईन करायची तर बघा इथं आपण अगोदर इथं बघा अर्धा इंच अगोदर खालून फोल्ड करायचं इथे असं. यावर शिलाई देऊन घ्यायची. तिथं अर्धा इंच अगोदर फोल्ड करून शिलाई देऊन घेते मी. इथं बघा शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला जो पार्ट आहे हा फोल्ड करायचा आहे बघा. 1 इंचापर्यंत आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. तर आपण हा टेपनी चेक करून घेऊ की 1 इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे. तिथे बघा असा टेप ठेवायचा आणि चेक करायचं. असं पूर्ण आपल्याला 1 इंचापर्यंत चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही मार्किंग देखील करू शकता. तसा चेक करून घ्यायचा आणि यावर शिलाई देऊन घ्यायची. ते इथं बघा मी आता शिलाई देऊन घेते. आता इथे देखील जाडच शिलाई द्यायची. आपल्याला मोठी टीप द्यायची कारण आपल्याला इथं देखील बाहीला हात शिलाई करावं लागते. ते उसवावं लागतं. त्यासाठी आपण इथं जाड शिलाई देऊन घेऊ. 4 इंचाची टीप. इथे मी 4 इंचाची टीप करून घेतली. आता शिलाई देऊन घेते बघा. आता बघा अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती जॉईंट झाली. आता सेम आपण दुसरी देखील स्लीव त्याच पद्धतीने जॉईंट करू. तर अगोदर अर्धा इंच फोल्ड करायचं इथून. त्यानंतर पुन्हा 1 इंच फोल्ड करायचं. म्हणजे आपण जी 2 इंच बाहीमध्ये शिलाई मार्जिन घेतली होती, अर्धा इंच हे फोल्डिंग मध्ये जाईल. त्यानंतर 1 इंच हे फोल्डिंग मध्ये जाईल. म्हणजे खाली आपलं 1.5 इंच जाईल. वरती शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच जाईल. आपली जेवढी स्लीव आहे तेवढी आपली तयार होणार आहे. त्यासाठी आपण 2 इंच साध्या स्लीव मध्ये शिलाई मार्जिन घेत असतो. आता आपण बघा इथं देखील चेक करून घेऊ 1 इंच. ते बघा असं चेक करून घ्यायचंय. तुम्ही मार्किंग देखील करून घेऊ शकता. तर असं पूर्ण चेक करून घ्यायचं. ते 1 इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि त्यावर टीप देऊन घ्यायची. तिथे मी शिलाई देऊन घेते बघा आता. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण स्लीव ज्या आहे त्या जॉईन झाल्या. अशा सरळच आहे हे बघा बघू शकता तुम्ही. आता आपण त्या ब्लाऊजला कशा पद्धतीने जॉईन करायच्या ते बघू. इथं बघा हे ब्लाऊज घेते मी. तर अगोदर आपण ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घेऊया बघा. सरळ वरती सरळ ठेवून घ्यायचे. सरळ पाठ ते इथं असं मी सरळ ठेवून घेते. हे ब्लाऊज अगोदर ते इथं बघा असं सरळ ठेवलंय. असं सरळ ठेवून घ्यायचं. त्यानंतर ही स्लीव घ्यायची. स्लीव आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची बघा. ते फोल्ड करायची आणि आपल्याला हा जो खोलगट भाग आहे स्लीवचा तो पुढच्या साईडने आला पाहिजे. आता ही स्लीव आपली या साईडला जॉईन नाही होणार कारण सरळवरती सरळ जर ठेवली तर हा बॅक साईडला आपला हा पार्ट जॉईन होईल. तर आपला हा पुढच्याच साईडला आला पाहिजे. आपण दुसरी स्लीव घेऊ. तर बघा इथे मी ही दुसरी स्लीव घेते. अशा पद्धतीने ठेवून घ्यायची ती.
तर इथं थोडंसं आपलं मागे पुढे होत आहे, 1-2 लाईन इतकं, तर आपण ते कट करून घेऊ. तर हे बघा. त्यानंतर बघा, हा जो खोलगट भाग आहे हा आता आपला पुढच्या साईडने जॉईन होईल. त्यासाठी आपण काय करू, स्लीवला एक सेंटरवर कट देऊ. त्यानंतर बघा, ही आपली शोल्डरची जी लाईन आहे, आता हा पार्ट आपला सरळ आहे आणि स्लीव देखील आपली ही सरळ आहे. आता हा जो खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने येईल बघा, या टक्सच्या साईडने. तर इथं आपण ही स्लीव अशा पद्धतीने ठेवू. हे बघा, अशी शोल्डरच्या लाईन अशी ठेवायची आणि आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आता स्लीव आपल्याला जॉईन करायची. तर आता सेंटरपासून सुरुवात करते. तर हे बघा, तर इथून आपण सुरुवात करू. जास्त ओढायची पण नाही, आपल्याला जसा मोंढ्याचा आकार आहे त्यावर स्लीव जॉईंट करत आणायची. हे बघा, अशी एक साईडच्या पार्टला आपली स्लीव जॉईन झाली पुढच्या साईडला. आता आपण ही अशी उलटी करू. यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. आता मी डबल शिलाई देऊन घेते यावर. हे बघा, डबल शिलाई दिल्या झाल्यानंतर शोल्डरच्या पुन्हा आपण सेंटरवर आलोय. आता तिथून आपल्याला बॅक पार्टला स्लीव जॉईन करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला स्लीव जॉईन करायची. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्लीव जॉईन करून घेऊ. आता बघा, दोन्ही पार्टला आपली कट टू कट स्लीव जॉईन झाली, कुठेही कमी जास्त झालेली नाही. कारण आपण जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घेतलं आणि कटिंग पण स्टेप बाय स्टेप केली. त्यामुळे स्लीव तुम्ही देखील सेम याच पद्धतीने स्टेप फॉलो केलं तर तुमची देखील कट टू कट आपली स्लीव जॉईन होईल. तर आता बघा, यावर डबल शिलाई देऊन घेतली. बघा, शिलाई देऊन घेतली. आता स्लीव आपली एक साईडची तयार झाली. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, एक साईडची स्लीव आपण जॉईन केली अशा पद्धतीने. हे बघा, आपला पार्ट देखील सरळ झाला आहे. हे बघा, आता आपण दुसऱ्या साईडची स्लीव जॉईन करून घेऊ. ते इथं बघा, हा पार्ट घेते मी. हे बघा, बघू शकता मोंड्याची साईड आहे. कधी कधी काय होतं, गळ्याच्या साईडने देखील जॉईंट होतं. ते त्यामुळे लक्षात घ्यायचं. आय पट्टी इकडे आपला मोंड आहे, ते इकडनं आपल्याला स्लीव जॉईन करायची. तिथं बघा, आता ही स्लीव घेतली. हिचा थोडंसं आपलं 1-2 लाईन इतकं जास्त होतंय, ते कट करून घेऊ आपण. कट केलं त्यानंतर स्लीवचा सेंटर काढायचा आणि हा जो खोलगट भाग आहे हा पुढच्या साईडने जॉईन झाला पाहिजे. बघा, हा खोलगट भाग. आता हा पार्ट आपला खालचा सरळ आहे, तर सरळवरती सरळ ठेवायचं आहे. हे बघा, आता जी शोल्डर जॉईन केलेली जी लाईन आहे शिलाई, त्यावर हा आपल्या स्लीवचा कट दिलेला जो आहे तो तिथं ठेवायचा आणि आता आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे. बघा, दुसऱ्या साईडची पण स्लीव आपण आता जॉईन करून घेतोय. एक साईडची स्लीव जॉईन झाली. आता आपण ती अशी पलटी करू आणि यावर डबल शिलाई देताना ती तुम्ही डबल शिलाई देऊन घेतली. त्यानंतर बघा, आता आपल्याला दुसऱ्या साईडची देखील स्लीव जॉईन करायची. आता शोल्डर पासून आपण दुसऱ्या साईडची स्लीव जॉईन करून घेऊ. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन
स्लीव जॉईंट झाली, यावर आपण डबल शिलाई देऊन घेऊ पुन्हा. तर आता बघा आपल्या दोन्ही पण स्लीव तुम्हाला मी इथे जॉईन करून दाखवले, एकदम कट टू कट आपल्या जॉईंट झाल्या, कुठेही कमी जास्त देखील नाही. तर हे बघा आता ही आपली स्लीव देखील अशी जॉईन झाली बघा, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्लीव कशी जॉईन करायची, शोल्डर कसे जॉईन करायचे हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले इथे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची फिटिंग आणि पायपिंग कशी करायची, त्यानंतर हात शिलाई कशी करायची, ते हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला तयार झाला आहे. बघा हा बॅक पार्ट आहे आणि फ्रंट बघा. तर असा ब्लाऊज आपला तयार झाला आहे स्लीव जॉईन करून. आता फक्त फिटिंगची शिलाई आणि पायपिंग करायची आपल्या ब्लाऊजला. तर आजच मी तुम्हाला एवढं सर्व सांगितलं तर तुमच्या लक्षात नाही बसणार, त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप घेतोय सावकाश पद्धतीने, तुम्हाला देखील समजलं पाहिजे त्यासाठी. तर आता आपण शोल्डर जॉईन करून स्लीव जॉईन केली. आता सर्व तयार झाले, फक्त फिटिंगची शिलाई द्यायची. आता फिटिंगची शिलाई ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू. तर आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या. तुम्ही सर्व भरभरून जे आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे, जी आपली घरबसल्या स्वतःची ब्लाऊज स्वतः शिवा ही सिरीज आहे, तिला भरभरून सर्व खूप प्रेम देत आहे. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. असेच प्रेम राहू द्या आणि चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपण आता या ब्लाऊजची फिटिंग आणि पायपिंग कशा पद्धतीने करायची ते आपण पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये कंटिन्यू करू. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत